नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काउंटिंग ऑफ फिगर या घटकामधील त्रिकोण मोजणे हा घटक पाहणार आहोत। तर बघा, हा त्रिकोण दिलेला आहे। तर त्रिकोणाला किती बाजू आहेत? 3 बाजू आहेत आणि 3 कोण आहेत। हा त्रिकोण आपण पटकन सांगू शकतो किती आहे, याची संख्या 1 आहे। तर बघा, ह्या त्रिकोणामध्ये त्रिकोणाचे 2 भाग केले, उभी रेष मारली, तर एकूण त्रिकोण किती झाले बघा बरं, मोजा। 1 2 1 2 आणि हा काय मोठा म्हणजे किती झाले? 3 झाले। एकूण किती झाले? 3 झाले। आता बघा, त्रिकोणाचे 3 भाग केले, 1 2 आणि 3, 1 2 आणि 3। आता बघा, आता आपल्याला काय करणार, डबल भाग आले, कारण हा 1 झाला, 1 आणि 2 मिळून 1 झाला, 2 आणि 3। मग असं आपण मोजत बसणार का एक्झाम मध्ये? तर नाही, आपण इथं काय करायची, ट्रिक लावायची। 3च्या पुढचा अंक कोणता आहे? 4। 3 चौक 12 भागिले 2। बघा, 3 चौक 12 भागिले 2, बे एके बे, बे सक 12, उत्तर किती आलं? 6। म्हणजे ह्या त्रिकोणामध्ये किती आहे, तर त्रिकोणाची संख्या किती आहे? 6 आहे। आता बघा, पुढे आपण त्याचे 4 भाग पाडू। काय करूया आपण? त्रिकोणाचे 4 भाग पाडू, 1 2 4, 1 2 3 4। आता सुद्धा आपण हा फॉर्म्युला वापरूया। इथे किती दिले? 4 दिलेत। 4चा पुढचा अंक किती आहे? 5 आहे। 4 गुणिले 5 भागिले 2, 4 पंचे 20 भागिले 2, बे एके बे, शून्याशी शून्य, म्हणजे किती आले? 10 त्रिकोण आले। झाले? बघा, आता आपण हे ट्रिकनुसार आपण ह्याची उत्तर काढली। तर हे ट्रिकनुसार आलेले उत्तर हे बरोबर आहे काय नाही, ते आपण काय करू, आपण तपासून बघू। बघा, हा त्रिकोण आहे, याचे किती भाग केले आपण? 3 भाग केलेत, 1 2 3। तर आपण काय करू, ह्याला आपण ह्या भागला ABCD नाव देऊ, ABC। आता बघा, A हा एक त्रिकोण आहे, B हा एक त्रिकोण आहे, C हा एक त्रिकोण आहे, म्हणजे एकूण किती त्रिकोण झाले? 3 झाले। आता ह्या तिन्हींचा मिळून A अधिक B अधिक C, म्हणजे हा मोठा त्रिकोण, A अधिक B अधिक C हा मोठा त्रिकोण। बघा, A अधिक B अधिक C बरोबर किती झाला? 1, मोठा त्रिकोण झाला। आता आपण 2 2 त्रिकोण घेऊ, A अधिक B, हा एक त्रिकोण झाला, त्यानंतर B अधिक C हा एक त्रिकोण झाला। बघा, संपले की नाही? आता ह्या सगळ्यांची बेरीज करायचं, किती? 3 अधिक 1 अधिक 2 किती झाले बघा बरं? 3 अधिक 1 4, 4 अधिक 2 6। बघा, आपलं हे उत्तर आणि हे उत्तर बरोबर आहे की नाही? मग हे करत बसताना आपला टाइम वेस्ट होतोय, म्हणून आपला टाइम वाचवण्यासाठी ह्या ट्रिकनुसार आपण काय करायचं, पुढे जायचं। हे छोटं होतं, त्यामुळे आपल्याला काय केलं, आकृती ही काय होती, एवढी क्लिष्टमध्ये नव्हती, साधारण सोपी होती, त्यामुळं आपण काय केलं, हे पटकन काढू शकलो ह्या ट्रिकनं। जरा आपल्याला क्लिष्ट स्वरूपामध्ये एखादी ह्यासारखी जर मोठी आकृती दिली, तर आपल्याला तिथं टाइम आपला काय होणार आहे, भरपूर जाणार आहे, आणि आपलं टाइम जर वाचवायचा असेल तर आपण काय करायचं आहे, ह्या ट्रिकप्रमाणे प्रमाणे सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे। आता बघा पुढं, हा त्रिकोण आता आपण उभ्या भागांचा बघितला। आता बघा आडवा, आता हा त्रिकोण आहे, याची काय केलं मी, आडवी रेष मारली याच्यामधनं। याचे किती त्रिकोण झाले बघा बरं? A आणि B आहे, हा एक त्रिकोण झाला A चा, आणि B चा एक त्रिकोण झाला, म्हणजे किती झाले? 2 झाले। तर याच्यामध्ये आपण काय करू, 2 रेषा मारू, 1 2 3। बघा, A B आणि C, बघा, A चा एक त्रिकोण झाला, B चा एक त्रिकोण झाला, आणि C चा एक त्रिकोण झाला, म्हणजे एकूण किती झाले? 3 झाले। याच्यामध्ये किती आले? एकूण 3। आता बघा, आपल्याला काय करायचं आहे, हे गणित पाहायचं आहे की याच्यामध्ये
आडव्याही रेषा दिल्यात आणि उभ्याही रेषा दिल्यात आणि म्हणजे या त्रिकोणाचे आडवेही भाग केलेत आणि उभेही भाग केलेत. तर या त्रिकोणामध्ये किती त्रिकोण आहेत एकूण याची आपल्याला काय करायचे आहे, संख्या काढायची आहे. बघा आता पहिला आपण काय करू, उभ्या भागांचा फॉर्म्युला लावू. किती भाग आहेत उभे, 1 2 3 4 5. किती भाग आहेत, 5. आपला फॉर्म्युला काय सांगतोय, भाग किती आहेत त्याचा पुढचा अंक घ्यायचा. म्हणजे आपले भाग किती आहेत, 5 आहे. 5चा पुढचा अंक किती आहे, 6. 5 गुणुले 6 भागिले 2. 5 सक 30 भागिले 2. बे एके बे, किती उरला इथं, 1 उरला. बे पंचे 10 म्हणजे आन्सर किती आलं, 15 आलं. हे झालं एका भागामध्ये 15 त्रिकोण आहेत. तर असे किती भाग दिलेत बघा बरं आडवे, 1 2 3 4. किती भाग दिलेत, 4. हा एक भाग आहे, हा एक भाग आहे, हा एक भाग आहे. मग आपण काय करायचं बघा, इथे 15 आले, ह्या भागात 15 आले, ह्या भागात 15 आले, ह्या भागात 15 आले. म्हणजे 15 अधिक 15 अधिक 15 अधिक 15 म्हणजे किती झाले, 60 झाले. म्हणजेच ह्याच 15ला आपण काय करायचं, 4 न गुणायचं. 4 गुणुले 15 म्हणजे हे आडवे भाग 4 आहेत म्हणून आपण काय करायचं, 4 न गुणायचं. 15 आणि 60 म्हणजे एकूण त्रिकोण किती आहेत त्याच्यामध्ये, 60 आहेत. किती आहेत, 60. आपला आन्सर किती आलं, 60. समजलं? थँक्यू.